व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटची चूक ही सर्वात नुकसानदायक आहे मित्रांनो. पहिली चूक की पैसे उरले तरच आपण गुंतवणूक करू. बहुतांश लोक काय करतात मित्रांनो, की पगार झाली की खर्च करतात, म्हणजे EMI आणि इतर खर्च. आणि ह्याच्या उलट बहुतांश लोक काय करतात, पगार झाली की आधी गुंतवणूक करतात आणि राहिलेली रक्कम जी आहे त्यातून खर्च नियोजन करतात, म्हणजे EMI आणि इतर खर्च. त्याच्यानुसार की तुम्ही आधी गुंतवा. जर तुमचे 30,000 पेमेंट असेल किंवा 50,000 असेल तर 5,000 रुपये तुम्ही टाकून द्या पगार झाल्यानंतर. त्या 5,000ची SIP करा आणि त्या 5,000ची SIP 20 वर्षानंतर चक्रवाढीचा फायदा तुम्हाला किती मिळतो हे लक्षात येईल मित्रांनो. त्याच्यामुळे आधी तुम्ही गुंतवणूक करायला शिका. सेकंड आहे दुसरी चूक, FD आणि सेव्हिंग अकाउंटवरच अवलंबून राहणे. अनेकांना काय वाटतं की FD केली आणि सेव्हिंग अकाउंटमधले पैसे असणे म्हणजे सुरक्षित भविष्य. नक्की पैसे सुरक्षित आहेत मित्रांनो, परंतु लक्षात घ्या, महागाईच्या दृष्टिकोनातून ते पैसे सुरक्षित आहेत का भविष्यासाठी? तर आपल्याला FDवर किती टक्के व्याज मिळतं, तर 6%. आणि महागाईच मित्रांनो आजच्या डेटला 7% आहे. लक्षात असू द्या, जर आज एका वस्तूची किंमत 100 रुपये आहे, त्याची काही वर्षामध्ये 150 रुपये किंमत होते. म्हणजे आपल्या FD मधली किंवा सेव्हिंग अकाउंटच्या पैशाची क्रय शक्ती किती कमी आहे हे मित्रांनो तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामुळे प्रत्येकाने म्युच्युअल फंड, SIP आणि काही इन्स्ट्रुमेंट, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स पर्यायाचा पण विचार करायला हवा. तिसरी चूक आहे की विमा आणि गुंतवणूक आपल्याला एकच वाटते. तसं नाही आहे मित्रांनो. काही जणांना इन्शुरन्स पॉलिसी हीच गुंतवणूक असे वाटते. तसं नाही आहे. पॉलिसी ही संरक्षणासाठी आहे, गुंतवणूक ही संपत्ती निर्माण करण्यासाठी आहे. लक्षात असू द्या, जर आपल्या कुटुंबामध्ये एकाला जर काय घात झाला तर आपलं जर टर्म इन्शुरन्स नसेल तर त्या कुटुंबाच्या पूर्ण आर्थिक परिस्थितीवर किती संकट मोठे येऊ शकते हे तुमच्या लक्षात असायला हवं. त्याच्यामुळे लक्षात घ्या, इन्शुरन्स ही संरक्षणासाठी आहे आणि गुंतवणूक ही संपत्तीसाठी आहे. लक्षात घ्या. आता 4थी नंबरची चूक काय आहे, इमर्जन्सी फंड तयार नसणे. काय होतं, कधी कधी आपली नोकरी जाते, कधी आपली 4थी चूक इमर्जन्सी फंड नसणे. समजा अचानक नोकरी गेली, अचानक व्यवहार बंद पडला किंवा अचानक वैद्यकीय स्थिती निर्माण झाली तर आपल्याकडे इमर्जन्सी फंड नसणे हे सगळ्यात धोकादायक आहे. तज्ज्ञांच्या मते 6 महिन्यासाठी आपल्याकडे इमर्जन्सी फंड असायला हवा. म्हणजे जर तुमचा खर्च 30,000 असेल तर 1.5 ते 2 लाख रुपये आपल्याकडे जमा असणे अत्यंत आवश्यक आहे. इमर्जन्सी फंड हा गुंतवणुकीसाठी नसतो, हा असतो संरक्षणासाठी. आणि शेवटचा म्हणजेच 5वी चूक की गुंतवणूक उशिरा चालू करणे. अनेक जण काय करतात की आत्ता करू, पुढच्या महिन्यात करू, पुढच्या वर्षी करू किंवा पगार वाढल्यावर करू, कर्ज फिटल्यावर करू, अशामध्ये वर्ष वाया जातात. समजा एकाचे वय आहे 25 आणि दुसऱ्याचे वय आहे 40 वर्षामध्ये गुंतवणूक केली तर 25 वर्षाच्या व्यक्तीला चक्रवाढ व्याजाचा काळ अधिक मिळतो आणि 40 वर्षाच्या व्यक्तीला चक्रवाढ व्याजाचा काळ हा कमी मिळतो. गुंतवणुकीमध्ये काळ सगळ्यात महत्त्वाचा असतो पैशापेक्षा. तर ह्या चुका तुम्ही टाळायला हव्या मित्रांनो. धन्यवाद.